नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विद्यावृक्षच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी निरंजन भागवत आपलं मनापासून स्वागत करतोय. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एम-पी-एस-सी मार्फत घेण्यात येणाऱ्या संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2024 सायन्स या विषयाचे आपण सखोल विश्लेषण करणार आहोत मित्रांनो. आता हे विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो, आपण एक गोष्ट लक्षात घेऊयात की सर्व जणांनी आपण म्हणजे कंबाईनसाठीचा पूर्व परीक्षेचा तसेच मुख्य परीक्षेचा सिलेबस पाहिला असेल सायन्स विषयाचा. तर या सायन्ससाठी सायन्स विषयाचा सिलेबस पूर्व आणि मुख्य ह्या दोन्ही परीक्षांसाठी तसेच गट क च्या पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षांसाठी हा सिलेबस सारखाच आहे. आता या सिलेबसचे जे घटक आहेत मित्रांनो, सिलेबस हा मुख्यतः 5 घटकांमध्ये विभागलेला आहे. पहिलं म्हणजे फिजिक्स, दुसरं केमिस्ट्री, तिसरं आहे बायोलॉजीमध्ये बॉटनी आणि झू असे 2 आणि एक आरोग्यशास्त्र. आता ह्या 5 घटकांवरती जर 2024चा आपण पेपर पाहिला, तर या 5ही घटकांवरती ना विद्यार्थी मित्रांनो अगदी समप्रमाणात म्हणजे 3-3 क्वेश्चन विचारलेले आहेत. आता हे कशासाठी आपण पाहून घ्यायचं, की अभ्यास करत असताना आपल्याला एकही टॉपिक यातला एकही घटक मिस करून चालणार नाही. जर आपण तो मिस केला तर त्याचे पूर्ण मार्क जाऊ शकतात मित्रांनो. आणि जर ह्या विषयातील काही बेसिक संकल्पना समजावून घेतल्या आणि पी-वाय-क्यूचं छान प्रकारे एनालिसिस केलं, तर मात्र सायन्स हा विषय अजिबात अवघड जात नाही. आणि 2024चा पेपर जर आपण पाहिला कंपॅरेटिव्हली 2023च्या परीक्षेच्या, तर हा पेपर 23 पेक्षा बऱ्याच प्रमाणात मित्रांनो इझी कॅटेगरीमध्ये येतो. चला तर मित्रांनो, आता आपण वन बाय वन क्वेश्चन पाहायला सुरुवात करूयात. अ, पहिला क्वेश्चन आहे 66 नंबरचा मित्रांनो. योग्य एक मिनिट मित्रांनो. हं, हा. योग्य उदाहरणासह शैवाल गटाच्या जोड्या जुळवायच्या मित्रांनो. या बाजूला शैवालांचा गट दिलेला आहे आणि इकडं त्याचे उदाहरणं दिलेली आहेत. आता मित्रांनो, पहिला गट आहे हिरवे शैवाल, दुसरा तपकिरी शैवाल, तिसरा लाल शैवाल, चौथ्या पिवळा शैवाल. आता तुम्हाला माहिती असेल की हिरवे शैवाल ह्याची आपसूक जोडी लागते स्पायरोगायरा. हे आपण अभ्यास केलेला आहे मित्रांनो. आता ह्या परीक्षेची खासियत अशी आहे की वेळ कमी असतो आणि त्यामुळे तुम्ही एक जरी जोडी तुमची जुळली तर लगेच आपण पर्यायांकडे पाहिलं पाहिजे. पाहून घ्यायचं मित्रांनो, ए ची जोडी 3 नंबरला जुळलेली म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असतं आपलं मित्रांनो. म्हणजे हे क्विक मध्ये उत्तर काढलं पाहिजे आपण. आता आपण पाहूयात की जे क्लोरोफायसी आहे त्यालाच हिरवे शैवाल असे म्हणतात. आता फॅकोफायसी फॅकोफायसीचं जर आपल्याला पाहायचं झालं तर त्याला ब्राऊन अल्गी असं पण म्हटलं जातं मित्रांनो. ही झॅन्थोफायसी वरती ना मित्रांनो, झॅन्थोफायसीवरती 2018ला मे बी गट क ला हा पी-वाय-क्यू आहे. झॅन्थोफायसी म्हणजे कोणती अल्गी असा हा या स्वरूपाचा हा प्रश्न विचारला होता मित्रांनो. तर मित्रांनो, आपण आता पुढचा क्वेश्चन पाहूयात. आता 67 नंबरचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणाला फळ पिकवणारे संप्रेरक असे म्हणतात? आता मित्रांनो, जे प्लांट हार्मोन आहे याच्यावरती हा प्रश्न विचारला गेलेला आहे. आता पर्याय दिलेले आहे ऑक्झिन, जिबेर्लिन, इथिलीन आणि सायटोकायनिन. आता तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, फळ पिकवण्यासाठी फ्रूट रायपनिंगसाठी इथिलीन या हार्मोनचा यूज केला जातो. आणि हे हार्मोन जे आहे मित्रांनो, हे मुख्यतः वायू स्वरूपात आढळतं. आता तुम्हाला माहिती असेल की कॅल्शियम कार्बाईड कॅल्शियम कार्बाईड याला जनरल नाव मसाला, मार्केटमध्ये मसाला देखील म्हणतात. पूर्वी फळे पिकवण्यासाठी ना याचा उपयोग केला जायचा मित्रांनो, आर्टिफिशियल रायपिंगमध्ये. परंतु हे कार्सिनोजेनिक असल्यामुळं, कॅन्सर होण्याची शक्यता असल्यामुळं याच्यावरती सरकारकडून बॅन करण्यात आलेलं आहे. त्यामुळं इथिलीन वायू आपण आहे ना फळे पिकवण्यासाठी जनरली वापरतो. आता इथिलीन वायू जे काम करतो त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट एक वायू काम करतो, जो की फळे पिकवण्यापासून रोखतो. काय करतो मित्रांनो, तो फळे पिकू नाही म्हणजे जास्तीत जास्त एक्सपोर्ट करण्यासाठी याचा उपयोग होतो. तो आहे CO2 गॅस. CO2 गॅस मित्रांनो, लक्षात घ्या की याच्यावरती भविष्यात क्वेश्चन येऊ शकतो की CO2 गॅस फळे पिकवण्यापासून फळांना रोखतो. म्हणजे एक्झॅक्टली आपलं जे इथिलीन आहे त्याचं अपोजिट कार्य म्हटलं तर हा CO2 गॅस करत असतो. आता मित्रांनो, ऑक्झिन हे असं प्लांट हार्मोन आहे. ऑक्झिन हे एक मिनिट मित्रांनो. ऑक्झिन असं प्लांट हार्मोन आहे की जे पहिल्यांदा सापडलेलं आहे प्लांटमध्ये, पहिल्यांदा डिटेक्ट केलेलं हार्मोन आहे ऑक्झिन. आता ऑक्झिन हे सेल ग्रोथसाठी अतिशय महत्वाचं असणारं हार्मोन आहे मित्रांनो. तसेच आता
जिब्बरलिन. जिब्बरलिन हे असं प्लांट हार्मोन आहे की जे खोडाला मजबूती देतं. तसे लांबी असेल झाडाची लांबी, रुंदी आणि उंची वाढवण्यासाठी जिब्बरलिन हार्मोन मित्रांनो मदत करतं. आता सायटोकायनिन, हे जे सायटोकायनिन आहे ना, सायटोकायनिन आलं का सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजनसाठी अतिशय महत्वाचं असणारं हार्मोन आहे ते म्हणजे सायटोकायनिन. आता सायटोकायनिन काय करतं, जे म्हणजे वनस्पतीमध्ये होणारे जे वार्धक्य आहे, म्हातारपण आहे, ते लांबवतं. त्यालाच रिचमंड लॉग इफेक्ट असंही म्हणतात मित्रांनो. आणि हे हार्मोन काय करतं, वनस्पतीचा ॲपिकल डॉमिनन्स म्हणजे जी वनस्पतीच्या शेंड्याकडील वाढ आहे ती थांबवून लॅटरल वाढ म्हणजे त्याची रुंदी वाढवायला मदत करतं मित्रांनो. अशी ही प्लांट हार्मोन महत्वाचे आहेत. तसंच एक ऍब्सिसिक ऍसिड म्हणून एक प्लांट हार्मोन आहे, ज्याला की स्ट्रेस हार्मोन असे देखील म्हटलं जातं मित्रांनो. ते पण आपल्या एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने लक्षात ठेवा मित्रांनो. आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूयात. पुढचा आहे 68 नंबरचा क्वेश्चन. एका बाजू जोड्या लावायचा हा प्रश्न आहे. एका बाजूला वनस्पतीवरती पडणारे रोग आणि दुसऱ्या बाजूला त्याचे रोगकारके असे दिलेले आहेत आणि आपल्याला त्याच्या जोड्या लावायच्या आहेत मित्रांनो. आता जर पीवायक्यूचा नीट अभ्यास केला असेल तर एक गोष्ट लक्षात आली असेल की गव्हावर सगळ्यांना माहिती की गव्हावरती तांबेरा हा रोग पडतो. गव्हावरती पडणारा तांबेरा रोग आहे ना, तांबेरा हा पिक्सिनिया ग्रॅमिनिस म्हणजे पिक्सिनिया ग्रॅमिनिस ह्या रोगकारकामुळे तांबेरा रोग पडतो मित्रांनो. आता ही एक जरी जोडी लागली ना मित्रांनो, म्हणजे ब च 4 म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपल्याला उत्तर येऊन जातं मित्रांनो. आता जर इतर पाहायचं झालं तर गव्हावरती जी सुटी काजळी पडते याच्यावरती उस्टिलॅगो सेगेटम हा रोग पडतो. हा रोगकारक आहे मित्रांनो. जी काजळी पडते गव्हावरती, स्मट बोलतात त्याला, ती सेगेटममुळे पडते. आता सी च 2 मित्रांनो, सर्कोस्पोडियम परमॅसोनॅटम म्हणजे हा भुईमुगावर जो टिक्का पडतो ना मित्रांनो, याचा रोगकारक हा आहे मित्रांनो. आणि हळदीच्या पानावर जो ठिपका पडतो तो ट्रॅफिया म्युक्युलान्स या रोगकारकामुळे मित्रांनो पडतो. तर मित्रांनो ह्याच्यावरती म्हणजे दरवर्षी एक क्वेश्चन फिक्स असतो, म्हणजे वनस्पतीवरती पडणारे रोग आणि त्याची रोगकारके. पहिला म्हणजे असा पहिले आयोगाचे तुम्ही जर जुने क्वेश्चन पेपर पाहिले तर मोझाईक डिसीज कशावर पडतो तर तंबाखूवरती पडतो, बंची टॉप कशावरती पडतो तर केळीवरती पडतो, असे एकदम इझी क्वेश्चन असायचे. परंतु आता आयोग काय करतंय की जे रोगकारके आहेत त्याची इंग्रजी नावं सायंटिफिक नेम्स मित्रांनो विचारतंय. त्यामुळे आपली पहिली प्रायोरिटी ही असली पाहिजे की जे रोगकारके आहेत त्यांची जी इंग्रजीमध्ये जी नावं दिलेली आहेत मित्रांनो ती एकदा पाहून घेतली पाहिजे. आणि ती पाहत असताना जास्त फोकस हा पीवायक्यू वरती केला पाहिजे, म्हणजे तुमचा अभ्यास पीवायक्यू ओरिएंटेड असला पाहिजे. म्हणजे बघा गव्हावरच्या तांबेरामुळं म्हणजे डायरेक्ट आपली एक जोडी लागून जाते की पिक्सेनिया ग्रॅमिनिस, म्हणजे हा क्वेश्चन सॉल्व्ह होऊन जातो मित्रांनो. अशा पद्धतीने आपला अभ्यास असला पाहिजे. आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूयात. पुढचा आहे 69 नंबरचा क्वेश्चन मित्रांनो. खालीलपैकी कोणती लस ही त्वचेच्या थरामध्ये देण्यात येते? आता मित्रांनो जी लस मानवाला जी विविध लसी दिल्या जातात ह्या 3 प्रकारे दिल्या जातात मित्रांनो. काही लसी ह्या इंट्रामस्क्युलर असतात. काही असतात ह्या इंट्राडर्मल आणि काही असतात ह्या सबक्युटॅनियस. एक मिनिट मित्रांनो. हा सबक्युटेनियस हे लसी देण्याचे विविध इंजेक्ट करण्याचे मार्ग आहेत मित्रांनो. आता जे इंट्रामस्क्युलर आहेत ही मसलच्या आतमध्ये दिली जाते. सिरिंजच्या माध्यमातून ही मसलच्या आतमध्ये दिली जाते. आणि इंट्राडर्मल आहे ही त्वचेत दिली जाते, त्वचेच्या थरात. आणि ही सबक्युटेनस आहे ना, ही लस त्वचेच्या खालच्या भागात दिली जाते, मसलमध्ये न देता त्वचेच्या खाली दिली जाते. आपल्याला क्वेश्चन असा विचारलाय का इंट्राडर्मली म्हणजे त्वचेमध्ये कोणती लस इंजेक्ट केली जाते? तर ह्याचं उत्तर आहे मित्रांनो बीसीजी लस. आता जी बीसीजी लस आहे ना मित्रांनो, ही त्वचेच्या आपल्या त्वचेच्या थरामध्ये दिली जाणारी लस आहे.
आता मित्रांनो आपण पुढचा क्वेश्चन पाहूयात. 70 नंबरचा क्वेश्चन आहे, बायोमेडिकल कचरा रंगीत कोडेड पिशवी वापरून वेगळा केला जातो आणि सुरक्षितपणे त्याची विल्हेवाट लावली जाते. कोणती रंगीत कोडेड पिशवी मानवी शारीरिक कचऱ्यासाठी वापरली जाते? आता मित्रांनो प्रश्न असा विचारलाय का, कोणती कलर कोडेड पिशवी आहे जी की मानवी शारीरिक कचरा आहे त्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावण्यासाठी वापरले जाते. पर्याय दिलेले आहेत की लाल पिशवी, पिवळी पिशवी, निळी पिशवी आणि पांढरी पारदर्शक पिशवी. आता मित्रांनो इथे लक्षात घ्या की जे ह्युमन अनाटॉमिकल वेस्ट जे आहे ना मित्रांनो, हे पिवळ्या पिशवीमध्ये ना म्हणजे पिवळी पिशवी त्याच्या विल्हेवाटीसाठी मित्रांनो वापरली जाते. आता जी रेड बॅग आहे ना मित्रांनो, लाल पिशवी, ही लाल पिशवी जी आहे ना मित्रांनो, ती कॉन्टॅमिनेटेड रिसायकलेबल जे वेस्ट असेल, जसं की IV सेट असतील किंवा सिरिंज ज्या वापरलेल्या असतील, म्हणजे सुया नसलेल्या ज्या सिरिंज आहे, इंजेक्शन असेल, ते रिसायकल करण्यायोग्य जो कचरा आहे त्याची विल्हेवाट लावण्यासाठी ना ते लाल पिशवीमध्ये वापर केला जातो मित्रांनो. लाल पिशवीचा यूज केला जातो. आणि जी निळी पिशवी आहे ना, त्याच्यामध्ये ब्रोकन ग्लासेस असतील, म्हणजे ब्रोकन ग्लासेस ग्लासेस इत्यादींसाठी ना मित्रांनो निळी पिशवी वापरली जाते. आणि जी पांढरी पारदर्शक पिशवी, ज्याला व्हाईट ट्रान्सलुसेंट बॅग आहे ना, जे असे काही टोकदार वेस्ट आहे, म्हणजे मेडिकल वेस्ट, म्हणजे सुया असतील किंवा जे ऑपरेशनसाठी जे इक्विपमेंट वापरले असतील, सिरिंज असतील किंवा ते छोट्याल्या सुऱ्या वगैरे असतात ना, ब्लेड्स असतील, ते मात्र पांढऱ्या पारदर्शक पिशवीचा त्यासाठी मित्रांनो वापर केला जातो. आता आपण मित्रांनो पुढचा क्वेश्चन पाहूया. 71 नंबरचा क्वेश्चन, आहारातील प्रथिनांची कमतरता कोणत्या आजारास कारणीभूत असते? आता द डिफिशियन्सी ऑफ प्रोटीन इन डाएट इज रिस्पॉन्सिबल फॉर विच डिसीज. आता आपल्याला प्रश्न असा विचारलाय की प्रथिनांची कमतरता पडल्यामुळे कोणता आजार, म्हणजे ती कमतरता कोणत्या आजारास कारणीभूत असते? आणि पर्याय दिलाय वातरोग, मधुमेह, क्वाशिकोर आणि पार्किन्सन्स. आता मित्रांनो याचं उत्तर आहे क्वाशियोकोर. आता हे क्वाशियोकोर आहे ना, जे आपलं शरीराचं जे पोषण आहे ना, पोषणाशी निगडीत असणारा हा म्हणजे आजार आहे. आता जे कुपोषण, तुम्ही कुपोषित बालकं पाहिली असतील. आता कुपोषण आहे ना, कुपोषणामुळे दोन प्रकारचे हे रोग रोग होतात. एक म्हणजे सुकटी, त्याला मॅरॅस्मस म्हणतात, मॅरॅस्मस. आणि दुसरं आहे सुजवटी, सुजवटी किंवा त्याला चंद्रमुखी असे देखील म्हणतात. चंद्रमुखी, त्याला दुसरं नाव आहे इंग्लिश मधून मित्रांनो क्वॉशियोकोर सिंड्रोम किंवा क्वॉशियोकोर आजार असं म्हटलं जातं मित्रांनो. आता जो सुकटी आजार आहे आणि हा सुजवटी आजार, याच्यामध्ये मित्रांनो बेसिक असा डिफरन्स आहे मित्रांनो. जर आपण पाहिलं तर मॅरॅस्मस म्हणजे सुकटी हा आजार आहे ना, प्रोटीन, कार्ब्स आणि फॅट, म्हणजे प्रोटीन, कार्ब्स आणि फॅट यांच्या कमतरतेमुळे होणारा आजार आहे. आणि हा जर सुजवटी किंवा क्वॉशियोकोर पाहिला तर हा मात्र प्रोटीन डिफिशियन्सीमुळे होणारा आजार आहे मित्रांनो. आता हा जनरली मॅरॅस्मस आहे ना, हा 1 वर्षापर्यंतची जी बालकं असतात, म्हणजे 1 इयर्स 1 इयर्स ची जी बालकं असतात, त्याच्यापेक्षा लहान जी बालकं असतात त्यांच्यामध्ये प्रामुख्याने आढळतो मित्रांनो. आणि हा जो चंद्रमुखी आहे, हा 1 ते 5 वयोगटाच्या बालकांमध्ये, 1 ते 5 वयोगटाची जी बालकं आहेत मित्रांनो, त्याच्यामध्ये आढळणारा हा आजार आहे मित्रांनो. 1 मिनिट. हा, आता जे इतर जे आजार आहेत, म्हणजे वातरोग आहे ना, हा ऑटो इम्युन डिसीज आहे. ऑटो ऑटो इम्युन डिसीज आहे मित्रांनो. आणि जे इतर जे डायबिटिक्स, तर तुम्हाला माहिती आहे की मेटाबॉलिकल डिसऑर्डरमुळे होणारा रोग आहे मित्रांनो. आणि पार्किन्सन डिसीज हा डोपामाइनच्या कमतरतेमुळे मेंदूशी निगडीत हा आजार आहे मित्रांनो. तर आपण याचं उत्तर पाहिलं की क्वॉशिकोर हे याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. आता आपण पुढचा हे पाहूया क्वेश्चन. 72 नंबरचा क्वेश्चन, सस्तन प्राण्यांची लक्षणे खालीलप्रमाणे असतात. आता मित्रांनो हा प्रश्न एकदम तसं पाहिलं ना इझी क्वेश्चन आहे. काळजीपूर्वक फक्त वाचलं ना, की सस्तन प्राण्यांची लक्षणे खालीलप्रमाणे आहे. सस्तन प्राण्यांच्या अंगावर केस असतात, बरोबर. हृदयाला 3 कप्पे असतात.
आता हे तुम्हाला माहिती नसेल तर आपण पुढचं स्टेटमेंट वाचलं पाहिजे मित्रांनो, की मादीमध्ये स्तनग्रंथी असतात हे बरोबर. काही सस्तन प्राणी अंडी घालतात. आता मित्रांनो, सस्तन प्राण्यांच्या बाबतीत जर पाहिलं ना, तर सस्तन प्राण्याच्या हृदयामध्ये 4 कप्पे असतात हृदयाला. आता ह्याच्यावरून पर्याय क्रमांक बी गेला, म्हणजे डी ऑप्शन आपण कट केला. तर याचं उत्तर आहे अ, क, ड. आता जे अंडी घालणारे, तुम्हाला माहिती असेल की सस्तन प्राण्यामध्ये अंडी घालणाऱ्याची काही अपवाद असे प्राणी आहेत, ते म्हणजे एकिडना आणि प्लॅटिपस. हे प्राणी सस्तन असून देखील ते अंडी घालतात मित्रांनो. आता पुढचा प्रश्न आहे 73 नंबरचा क्वेश्चन मित्रांनो. एक मिनिट मित्रांनो. 73 नंबरचा क्वेश्चन पाहूयात मित्रांनो आपण. आता 73 नंबरचा क्वेश्चन आहे, पायसेस या वर्गामध्ये मासे मोडतात कारण कारण ते पूर्णतः जलीय जीवनामध्ये रूपांतरित झालेले आहे, बरोबर. त्यांना हृदयाचे 3 कप्पे असतात, तर नाही मित्रांनो. माशांना हृदयाचे 2 कप्पे असतात. ते शीत रक्ताचे प्राणी आहेत, बरोबर. त्यांच्या शरीरावर खवले असतात, हे देखील बरोबर. तर ब याचं उत्तर नाहीये, म्हणजे याचा पर्याय क्रमांक 3 अ, क, ड. आता मित्रांनो, हा क्वेश्चन म्हणजे 73 नंबरचा आणि 72 नंबरच्या क्वेश्चनसाठी, म्हणजे हे दोन्ही क्वेश्चन फक्त एका ट्रिकमुळे सुटत होते, की तुम्हाला त्या प्राण्यांच्या हृदयाचे कप्पे जर माहिती असेल, तर तुम्ही एक्झॅक्ट उत्तरापर्यंत जाऊ शकत होता. आता एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, जे मासे आहेत, ज्या पायसेस प्रवर्ग आहे, त्यांचे हृदय हे 2 कप्प्याचे असते मित्रांनो. आता जे उभयचर प्राणी आहेत, उभयचर तसेच सरपटणारे, त्यांचे हृदय हे 3 कप्प्याचे आहे. आणि जे पक्षी किंवा सस्तन प्राणी आहेत, यांचे हृदय मित्रांनो 4 टप्प्याचे आहे. म्हणजे तुम्ही जर एक विचार केला, की ज्या पद्धतीने इव्होल्युशन प्राण्यांचं होत गेलंय ना, त्याप्रमाणे हृदयाच्या कप्प्याचं देखील इव्होल्युशन झालंय, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि क्वेश्चन आरामात तुमचा सुटू शकतो मित्रांनो. आता पुढचा क्वेश्चन पाहूयात आपण. 74 नंबरचा, हायड्राच्या नेमॅटोब्लास्टमध्ये सापडणाऱ्या विषाचे नाव सांगा. आता तुम्हाला माहिती आहे की हायड्रामध्ये नेमॅटोब्लास्ट नावाच्या स्पेशल सेल्स असतात मित्रांनो. आणि त्याच्यामध्ये टॉक्झिन असतं नेमॅटोसाइट्समध्ये. नेमॅटोब्लास्टमध्ये नेमॅटोसाइट्स असतात, त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं टॉक्झिन असतं, ते जे की न्यूरोटॉक्सिन असतं. आता मित्रांनो, हायड्रा हा प्राणी आहे ना, ह्या टॉक्सिनचा उपयोग आहे ना कशासाठी होतो? स्वसंरक्षणासाठी. पण स्वसंरक्षण. एक मिनिट मित्रांनो. एक मिनिट. हा, म्हणजे त्याच्या संरक्षणासाठी. आणि जे प्रे आहे, म्हणजे त्याचं भक्ष्य आहे, ते भक्ष्य पकडण्यासाठी या टॉक्सिनचा उपयोग करतो. आता होतं काय, त्या हायड्राच्या त्या पॉइझनमुळे ना, त्या टॉक्सिनमुळं त्या भक्ष्याला पॅरालिसिस होतो मित्रांनो. आणि ते इझी प्रकारे हायड्राला त्याचं खाता येतं. त्यामुळे आहे ना, हायड्राच्या नेमॅटोब्लास्टमध्ये सापडणाऱ्या विषाचं नाव विचारले, ते जे की आहे हिप्नोटॉक्सिन. आता जे हिप्नोटॉक्सिन आहे ना मित्रांनो, हे जर आपण पाहिलं, तर ते तुम्हाला सांगितलं की ते भक्ष्याला पॅरलाइज करतं. आणि हायड्राच्या बाबतीत पाहायचं झालं, तर तो हायड्रा हा ॲक्वॅटिक हे आहे, ॲनिमल आहे, जो की फायलम निडारियामध्ये येतो. आणि त्याच्यात रिजनरेटिव्ह ॲबिलिटी आहे मित्रांनो. आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूयात. ब्रॉन्झ हा 75 नंबरचा क्वेश्चन आहे. ब्रॉन्झ हा खालील धातूंचा मिश्र धातू आहे. आता मित्रांनो, या टॉपिक वरती ना दरवेळेस हमखास, म्हणजे केमिस्ट्रीमध्ये हा प्रश्न विचारला जातो, की जे ॲलॉय आहेत त्याच्यावरती हमखास प्रश्न असतो. आता काही महत्वाचे जे नेहमी वारंवार पीवायक्यू मध्ये विचारले जातात, ते म्हणजे जर्मन सिल्वर असेल, ब्रॉन्झ असेल, ब्रॉन्झ, ब्रास, जर्मन सिल्वर, गन मेटल, ह्याच्यावरती मित्रांनो वारंवार हा प्रश्न आलेला असतो मित्रांनो. आता आपल्याला विचारलंय की ब्रॉन्झचं जर झालं, तर ब्रॉन्झ हा तुम्हाला माहिती की कॉपर आणि टीन, एस एन म्हणजे टीन, याचा मिश्र धातू आहे मित्रांनो, अॅलॉय आहे. आता
कॉपर आणि झिंक हे ब्रास अलॉय कॉपर आणि झिंक पासून बनते मित्रांनो. आता जर्मन सिल्वर म्हणजे झिंक, कॉपर आणि निकेल यापासून ही अलॉय बनते मित्रांनो. आता गन मेटल वगैरे मित्रांनो हे वारंवार येणारे क्वेश्चन आहे, ते तुम्ही नीट पाहून घेतले पाहिजे. आता पुढचा क्वेश्चन आहे 76 नंबरचा. रासायनिक उद्योगामध्ये जिओलाइटचा उपयोग टिंबटिंब म्हणून करतात. पर्याय दिलेले आहे उत्प्रेरक, वंगण, रंगबंधक आणि मिश्र धातू. आता तर मित्रांनो हे जिओलाइट्स काय असतात की हे मायक्रोस्पोरस क्रिस्टलाइन मिनरल्स असतात, सॉलिड मिनरल्स आहे मित्रांनो, जे की मेनली पेट्रोकेमिकल इंडस्ट्रीमध्ये आहे ना, ज्याचा उपयोग होतो. जे लार्ज हायड्रोकार्बन असतात ना त्याचं ब्रेकडाऊन करण्यासाठी पेट्रोकेमिकल इंडस्ट्रीमध्ये या जिओलाइटचा उपयोग होतो. आणि हे जिओलाइट्स आहे ना मित्रांनो मोस्टली कॅटॅलिस्ट म्हणून यूज केले जातात मित्रांनो. हे याचं योग्य उत्तर आहे. केमिकल इंडस्ट्रीमध्ये, अनेक केमिकल इंडस्ट्रीमध्ये, इव्हन डिटर्जंटमध्ये सुद्धा जिओलाइटचा यूज केलेला जातो मित्रांनो. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात 77 नंबरचा. आता 77 नंबरचा क्वेश्चन आहे की 100% अभिक्रिया आणि पुनर्प्राप्ती लक्षात घेऊन फॉर्मल्डिहाइडच्या 2 मोल पासून किती ग्राम हायड्रोजन मिळू शकेल. आता फॉर्मल्डिहाइडचा रेणूसूत्र म्हणजे मित्रांनो इथं समजा ऑक्सिजन CHO हा अल्डिहाइड ग्रुप पकडला आपण, तर ह्याच्यामध्ये ना फॉर्मल्डिहाइड मध्ये ना मित्रांनो 2 हायड्रोजन आहे. एक अल्डिहाइड ग्रुप मधला आणि हा एक फ्री हायड्रो म्हणजे हा हायड्रोजन एक, असे 2 हायड्रोजन आहेत. आता प्रश्नामध्ये आपल्याला दिले की 2 मोल पासून किती ग्राम हायड्रोजन मिळू शकतील. आता एका एका मोल मध्ये किती मित्रांनो 2 हायड्रोजन आहे, तर 2 मोल मध्ये किती असणार मित्रांनो 4 हायड्रोजन, म्हणजे 4 मोल्स ऑफ हायड्रोजन. आता जे ऍटोमिक वेट आहे ना मित्रांनो हायड्रोजनचं ते आहे 1 ग्राम पर मोल, हे की ऍटोमिक वेट आहे हायड्रोजनचं. आता आपल्याला 2 मोल पासून किती ग्राम हायड्रोजन मिळेल, तर आपण ह्या 4 मोल्स ला गुणून घेतलं मित्रांनो 1 ग्राम पर मोल. ह्या मोलला मोल कॅन्सल होतो मित्रांनो आणि राहतं काय 4 ग्राम. उत्तर आपलं असेल 4 ग्राम, बरोबर. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे की 4 ग्राम हायड्रोजन मिळू शकेल आपल्याला. आता आपल्याला मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन पाहायचा आहे, जो की आहे 78 नंबरचा. 78 नंबरचा क्वेश्चन मध्ये आपल्याला चुकी बरोबर विचारले मित्रांनो की सोलार पीव्ही तंत्रज्ञानामध्ये सूर्यापासून उत्सर्जित ऊर्जेचे सरळ विद्युत ऊर्जेत रूपांतर होते. मित्रांनो बरोबर आहे, सूर्यापासून डायरेक्ट विद्युत ऊर्जेत रूपांतर होते मित्रांनो सोलार पीव्ही सेल वापरून. आता सोलार पीव्ही सेल मध्ये सेमी कंडक्टर वापरले जातात, सिलिकॉन सारखे सेमी कंडक्टर वापरून डायरेक्ट सनलाईट पासून डायरेक्ट विद्युत ऊर्जेत रूपांतर केलं जातं. आता याचं जर बेस्ट एक्झाम्पल असेल तर ते सोलार पॅनल. सोलार पॅनल आता सोलार पॅनल मध्ये सिलिकॉन सारखे काही सेमी कंडक्टर असतात जे की डायरेक्ट सनलाईटचं रूपांतर हे विद्युत ऊर्जेत करत असतात मित्रांनो. आता दुसरं स्टेटमेंट वाचूयात आपण. सोलार औष्णिक तंत्रज्ञानामध्ये सूर्यापासून उत्सर्जित ऊर्जेचे उष्णता ऊर्जेत रूपांतर होते. मित्रांनो हे देखील स्टेटमेंट अगदी बरोबर आहे. ह्याचं जर एक्झाम्पल पाहायचं झालं तर सोलार कुकर जो आहे त्याच्यामध्ये आपण पाहतो की सूर्यापासून जी उष्णता म्हणजे ऊर्जा मिळते त्या ऊर्जेचं डायरेक्ट उष्णते ऊर्जेत रूपांतर केलं जातं सोलार कुकरमध्ये. आता हे पण स्टेटमेंट मित्रांनो बरोबर आहे. आता तिसरं पाहूया, जैविक पदार्थामध्ये फक्त नायट्रोजन असतो. मित्रांनो जैविक पदार्थामध्ये फक्त नायट्रोजन असतो, ह्या शब्दामुळे आहे ना हे विधान चुकीचं होतंय मित्रांनो. कारण जैविक पदार्थ जर तुम्ही पाहिले ज्याला बायोमास, बरोबर, हा बायोमास म्हणतात. हे बायोमास म्हणजे काय, सजीवांपासून म्हणजे प्राणी असतील, वनस्पती असेल किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम असेल यांच्यापासून जे पदार्थ तयार होतात त्याला बायोमास असं म्हणतात. आणि त्याच्यामध्ये मित्रांनो फक्त नायट्रोजन नसून कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, सल्फर इत्यादी घटक असतात मित्रांनो. त्यामुळं हा तिसरा स्टेटमेंट चुकीचा आहे मित्रांनो. मग आपलं उत्तर बरोबर, बरोबर आणि चूक म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे मित्रांनो. आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. पुढचा प्रश्न आहे 79 नंबरचा. डट्ट्या पुढे मागे हलवून द्रव असलेल्या सिलेंडरमध्ये कोणत्या प्रकारचे तरंग निर्माण होतात. आता मित्रांनो
म्हणजे इंग्लिशमधून आपण पाहूया. व्हॉट काइंड ऑफ वेव्ह आर प्रोड्युस्ड इन अ सिलेंडर कंटेनिंग लिक्विड बाय मुव्हिंग इट्स पिस्टन बॅक अँड फोर्थ. म्हणजे पुढे माग जो पिस्टन आहे त्याची पुढे माग जर आपण मुवमेंट केली तर कोणत्या प्रकारचे वेव्हज मिळतील असं विचारलंय. आता मित्रांनो, पिस्टन असा पुढे मागे केल्यामुळे आहे ना वेव्हज कोणत्या प्रकारच्या तयार होणार, तर मित्रांनो लॉंगिट्युनल वेव्ह, ज्या की साऊंड वेव्ह आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं, संपीडणे आणि विरलणे म्हणजे कॉम्प्रेशन आणि डिकॉम्प्रेशन. आणि ह्या वेव्ह ज्या आहेत ना मित्रांनो, हे सॉलिड, लिक्विड, गॅस या तिन्ही मीडियम मधून पास होऊ शकतात मित्रांनो. आता हा जो दुसरा पर्याय आहे ना, अवतरंग किंवा ट्रान्सव्हर्स वेव्ह. आता जर हा सिलेंडर आहे ना अप डाऊन, जर अप डाऊन जर केला ना मित्रांनो, अप डाऊन या मोशनमुळे आहे ना ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणजे लाईट वेव्ह, त्याप्रमाणे या वेव्ह असतात. या ट्रान्सव्हर्स वेव्हची निर्मिती होते मित्रांनो. जर इथं पिस्टन अप डाऊन आला तर उत्तर आपलं येईल ट्रान्सव्हर्स वेव्ह, आणि पिस्टन बॅक अँड फोर्थ असल्यामुळं लॉन्जिट्युनल वेव्ह हे याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो. तर आपण पुढचा क्वेश्चन पाहूया, जो की 80 नंबरचा आणि शेवटचा प्रश्न आहे, जो की विद्युत चुंबकीय वर्णपटलावरती म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहे त्याच्यावरती विचारलेला क्वेश्चन आहे मित्रांनो. आता इन इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम व्हॉट इज द वेवलेंथ रेंज ऑफ विजिबल लाईट. जो विजिबल रिजन आहे मित्रांनो, आता हा क्वेश्चन आपण आहे ना हा म्हणजे भरपूर वेळा PYQ आलेला आहे. अगदी राज्य सेवा असेल, सरळ सेवा असेल, सगळ्या म्हणजे एक्झाम मध्ये हा प्रश्न विचारला जातो मित्रांनो. आता ह्याच्यासाठी आपण स्पेक्ट्रम पाहून घेऊया मित्रांनो. आता तुम्हाला माहिती आहे की गॅमा रे, एक्स रे, अल्ट्राव्हायलेट मध्ये व्हिजिबल रिजन आहे हा. क्वेश्चन इथे विचारला आपल्याला इन्फ्रारेड, मायक्रोवेव्ह आणि रेडिओ. आता जो व्हिजिबल रिजन आहे ना मित्रांनो, हा 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर बरोबर ह्याची वेवलेंथ मध्ये आढळणारा हा व्हिजिबल रिजन आहे मित्रांनो. आणि क्वेश्चन याच्यावरती विचारलाय. आता गॅमा रेची तुम्हाला माहिती असेल की वारंवारता, फ्रिक्वेन्सी सगळ्यात जास्त असते आणि वेवलेंथ सगळ्यात कमी असते. जसं ह्या साईडला आपण जाऊ रेडिओ वेव्हकडे, इकडे वेवलेंथ वाढत जाते आणि फ्रिक्वेन्सी मात्र अपोजिट कमी होत जाते मित्रांनो. हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आपण पुढील लेक्चरमध्ये व्यवस्थित नीट पाहणार आहोत, आणि ह्याच्यावरती नेहमी प्रश्न असतो, आणि जो की कशावरती जास्त करून असतो मित्रांनो, ह्या वेवलेंथ वरती. आणि व्हिजिबल स्पेक्ट्रम आहे हे लक्षात, कायम लक्षात ठेवा, 400 ते 700 नॅनोमीटर. त्याच्यावरून आपल्याला याचं उत्तर येऊन जातं पर्याय क्रमांक 4 मित्रांनो. तर हे होते आपले सायन्स या विषयाचे PYQ अनालिसिस मित्रांनो. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की प्रत्येक टॉपिक वरती जे 5 घटक आहे याच्यावरती समप्रमाणात प्रश्न विचारले गेलेले आहेत, आणि त्याचा आपण संकल्पनात्मक अभ्यास केला तर नक्कीच मात्र सायन्स हा विषय सोपा जाऊ शकतो. तर मित्रांनो, इथे थांबूयात आपण. कीप लर्निंग. थँक यू व्हेरी मच. हॅव अ नाईस डे.